भक्तांनो, अनेक वेळा आपण इतरांच्या यशाचा हेवा करतो आणि त्यांना कमी समजतो. पण आज स्वामी समर्थांचा हा संदेश तुमच्या जीवनाला नवी दिशा देतात. पुढे स्वामी समर्थांचा संदेश सुरू होत आहे. स्वामी संदेश: बाळा, दुसऱ्याला कमी लेखू नकोस. प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष असतो. दुसऱ्याच्या यशाचा हेवा करण्याऐवजी त्यातून प्रेरणा घे, नम्रता आणि प्रामाणिकपणा जप. कारण गर्व माणसाला खाली आणतो, तर नम्रता त्याला उंचीवर घेऊन जाते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 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 जो आपण स्वामी समर्थांचा संदेश ऐकला, या संदेशाचा अर्थ असा आहे की आपण अनेकदा बाह्य यशाकडे पाहतो, पण त्यामागील मेहनत आपण पाहत नाही. प्रत्येक व्यक्तीची वेळ वेगळी असते, म्हणून तुलना न करता स्वतःच्या प्रयत्नावर विश्वास ठेवावा. या संदेशातून स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात की बाह्य यशाकडे जास्त पाहू नये. स्वतःच्या प्रयत्नावर आणि स्वतःच्या हिमतीवर सर्वात जास्त विश्वास ठेवावा. आता आपण आपल्या जीवनातील एक सत्य उदाहरण घेऊया. उदाहरण आहे शेतकरी. जसा एक शेतकरी दुसऱ्याच्या शेताकडे पाहून स्वतःची शेती करायची कसायची सोडत नाही, तसंच माणसाने स्वतःचे कर्म हे स्वतः करत राहावे. हा संदेश मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ.